बुद्धं शरणं गच्छ नमो बुद्धाय. मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड. मी हायकोर्टाला वकील म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. तशी माझी ओळख ओबीसी धम्म दीक्षेचा मी प्रेसिडेंट आहे. मी 2006ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि 2016 पासून दरवर्षी चलो ओबीसी धम्म के ओर हा आपण धम्म दीक्षेचा समारोह ओबीसी लोकांना धम्माकडे आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न असतात. आमचे पॉम्पलेट पण आहेत, दरवर्षी आपण वाटतोय. याच्या मागचा हेतू काय की धम्म अतिशय चांगला आहे आणि ओबीसी हा ओरिजिनल बुद्धिस्टच आहे. तुमच्या घरी सर्व चांगलीच माणसं होती, पण तुम्ही कोणाच्या संगतीत येऊन बिघडून गेली. म्हणून तुम्हाला सांगायचं की तुमचं घर अतिशय चांगलं होतं. तुम्ही ओरिजिनल बुद्धिस्ट आहात, म्हणजे मूळ तुम्ही ओबीसी आहात. धम्म तुमचा आहे. तुमच्या धम्माला दुसऱ्यांनी चोरून घेतलं आणि त्या ठिकाणी तुम्हाला भलतंच आवरण लावलं आणि त्यापासून तुम्ही दूर जातात. तुम्ही जात असल्यामुळे तुमच्या कुटुंबाचा मोठा नुकसान होतोय. तुमचे परिवार पूर्ण ठेविले अंत तसेची राहावे, आलिया भोगाशी असावे सादर. कोणी ठेवत नाही आणि भोगाशी काही येत नाही. आपणच ठेवतो आणि आपणच भोगाशी घेतो आहोत. कारण आपल्याला दूर पाहायचं नाही, आपण जवळच पाहायचं आहे. की 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी धम्म दीक्षा दिली. त्या पूर्वीचा जो दीक्षा न घेणारा जो कोणी जातीचा असेल तो महार असेल आणि आज बौद्ध झाला, तो किती बदलला. म्हणजे बुद्धीचा वापर केल्यानंतर बुद्धीचा वापर केला की आपला व्यक्तिगत विकास होतो. आपल्याकडे उदाहरण आहेत. आज आपण ज्यांच्या घरी आलो, जेलर साहेब आले आहेत आपल्याकडे, रिटायर्ड प्रिन्सिपल आले, सर आपले गडपाले सर इंजिनियर होते, MSCB मध्ये चीफ इंजिनियर होते त्याच्याकरता. म्हणजे इथे आल्यानंतर चौरंगाची चौभाऊ मिळाले आपल्याला. कोणी डॉक्टर, याच्याकडे डॉक्टर आहेत, यांच्याकडे 2 डॉक्टर आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील आहात. एवढी चांगली स्थिती आपल्याला आज निर्माण झाली. आज आपण त्या पदावर तिथे जाऊन बसलो आहोत. अशा बसलेल्या माणसाचा एकमेकाचा परिचय होणे आणि वारंवार आपण बाबासाहेब काय करतोय, असं का बाबासाहेबांनी केलं. तर जे काही ज्यांनी केलं नाही ते बाबासाहेबांनी केलं. म्हणून किती संत याले, किती संत जावले, कोणी नवसाला नाही पावलं. किती देव याला, देवताला कोणी नवसाला नाही पावलं. एक भीम आला माती गोट्याला दावला, कोटी कोटी कर्माची फळे उजळली भीमा तुझ्या जन्मामुळे. एकाने एखादी दिशा दिली, त्या दिशेमुळे आमच्यात बदल झाला. त्या दिशेने आपण गेल्यामुळे आपला बदल झाला. कारण आपल्या याच्यापूर्वी आपल्याकडे संधीच नव्हती. सर्व संधी आपल्या बंद केल्या होत्या. बाबासाहेबांनी आपल्याला संधी दिल्या. बाबासाहेबांनी आपल्याला मार्ग दिला. मार्ग असाच दिला नाही, त्याला कायदेशीर चाकुरीत बसवलं. असं केलं नाही तर असं होईल, असं केलं तर असं होईल. इतरांपेक्षा बाबासाहेबात काय फरक आहे की बाबासाहेब इतरांनी केलं त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त केलं. म्हणून जे केल्याचं तो काम इतरांनी कोणी नाही केलं, ते बाबासाहेब केलं. म्हणून सतोदित आमच्या कल्याणाचे मार्ग बाबासाहेब आहे. आता आपण भारतामध्ये थोडंसं पहा. आपली जाती SC मध्ये 59 जाती आहे. 59 जातीपैकी एक जात सोडा, बाकीचे सर्व त्याच धर्मात आहे. हेविली अनंत तैशीची राहावे. ST मध्ये हेविली अनंत तैशीच राहावे. OBC मध्ये हेविली अनंत तैशीच राहावे. फक्त एकच हा समाज असा आहे, तो त्यातून बाहेर पडला आणि तो आपल्या प्रगतीसाठी पुढे झाला आणि असा पूर्ण समाजच गेला. या वर्ण व्यवस्थेमध्ये स्वतःला उच्च कोटी समजणाऱ्याचं काय होईल. त्यांना ती भीती आहे. भीती काय आहे की हे अनपेड पोलीस आपल्याला मिळतात, याला काही द्यावं लागत नाही आणि एवढी मोठी कोंब आपल्याला मिळतात म्हणून ते आपले राग करतात. आपल्या धम्माला लोकांपर्यंत पोहोचवल्या जात नाही. म्हणून आपली जबाबदारी आहे, पहिले मला माझ्या भावापर्यंत गेलो पाहिजे. दुसऱ्याचा विचार नंतर करेल. दुसऱ्याला सांगण्यात पडू नका. आधी आम्ही आमच्या ज्याला समजते, समजने वाले को समजाना और समझ कर काम करना. कारण आपल्याला बाबासाहेब ओळखीचं आहे, बुद्ध ओळखीचं आहे. म्हणून आपली जबाबदारी आहे की मला बाबासाहेब कळलं, माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, माझ्या नात्या गोत्यालाच सांगणे, त्याला जागृत करणे, पुढे येणे. आपण इतरांसाठी शक्ती खर्च करून काही नाही येतात, कारण त्याच्या डोक्यामध्ये तिरस्कारच भरला आहे. म्हणून आपण आपल्यापर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेबांचा पुतळा फोटो कोणी पाहिलं की सर्व चालतं, पण बाबासाहेब चालत नाही. का चालत नाही? कारण आम्हाला जागवलं. जागवण्याचं काम कोणीच नाही केलं. ईश्वर करण या जन्मात नाही, पुढच्या जन्मात, तिसऱ्या जन्मात चिंताच करू नका. पण इथं म्हणते काय ईश्वर नावाची चीज नाही. कोणी तुमचा भला करणार नाही, भला तुमचा तुम्हालाच करायचा आहे, हे जर सांगणारा जो विचार आहे. म्हणून या विचारांना लोक जे त्यांच्या विरोधी आहे ते करतात. आणि आमच्याकडे कसं आहे की आपल्या ज्या महिला, आपण जे बोलतो सर्व महिला किती टनाटन त्यांनी आपला परिचय दिला. काही उभ्या राहून परिचय देऊ शकल्या असत्या. त्याच आमच्या ओबीसीच्या महिलांना सांगा तिथेच खाली मान घालून खालीच बसून बसत नाही. म्हणून तुम्हाला थोडीशी विनंती आहे, ज्या ज्या महिला तुमच्या ओळखीच्या आहेत, जे जे तुमच्या जवळ येऊ शकतात, चला ना बाई या ना, बसू तर खरी, येऊ तर खरी, आपल्यापर्यंत आणू. म्हणजे त्यांना इथपर्यंत आणण्यासाठी आपण मदत केली म्हणजे कधी ना कधी तो येईल आणि ऐकेल. इथं ऐकल्यानंतर काय होईल. त्या दिवशी माझ्यासोबत एक चव्हाण साहेब होते, पोलीस इन्स्पेक्टर.
ते विचारात पडले, पहा महिला किती छान आपले परिचय देत आहे म्हणे. आपल्या महिला तर खालीच बसल्या असतात, नकोजी नकोजी, तिकडं करायची तिकडं करायची. कारण माझ्यावर एक रेकॉर्डिंग होती, माझ्यावर एक फिल्म बनली आहे आणि माझी फिल्म बनली म्हणजे मैं जिंदगी साथ निभाते चला गया. मग आमच्या गावात तांड्यात गेलं, कोणी बाई मुलाखत द्यायला येईच नाही, शिकलेली पुढे पुढे मागे मागेच पळे. आपल्या कोणत्याही महिलेला उभा करा, हा जागृतीचं काम. म्हणून धम्म हा माणसाला जागृत करतोय, तुझ्या कल्याणासाठी इतरांच्या कल्याणासाठी उपयोगात आणतोय. म्हणून याची प्रचार प्रसार आपल्या लोकात झालं पाहिजे, आपल्या वागणुकीत झालं पाहिजे. हेच आपण करण्यासाठी लोकांपर्यंत जाऊ शकतो. म्हणून आपल्या धम्माचा प्रचार प्रसार व्हावं ही त्यासाठी करणे गरजेचं आहे. आज आपण सरांच्या घरी आलो. या ठिकाणी येण्यामागचा एकच हेतू आहे, कोणाचा मुलगा लग्नाचा आहे, कोणाची मुलगी लग्नाची आहे, आपल्याला माहीतच नाही आहे. आपल्याकडे जे थवरे साहेब हे पेट्रोल पंपचे मालिक आहेत, मोठा त्यांचा पेट्रोल पंप आहे, त्यांच्याकडे मुलगा एक लग्नाचा आहे. आपल्याला आपण एकमेकाला सांगू शकतो एकच मुलगा आहे, दोघे नोकरीवाले आहे. लोकांपर्यंत आपण गेलो नाही, कळणार नाही आपल्यापर्यंत कोणाची मुलगा आहे कोणाची मुलगी आहे. का त्या दिवशी होतलेले मेश्राम सरांची मुलगी इंजिनियर आहे, ते म्हणे सर काही मुलगा असेल तर. मी म्हटलं एकत्र आले तर एकमेकाला निरोप जाईल, एकमेकाला कळेल, पटेल, होईल, परंतु आपला सुसंवाद साधेल की नाही. म्हणून अशाच याच्यातून आणि त्याचबरोबर तुम्हाला सूचना दिली सर्वांनी का आपली छोटीशी डायरी आणायची. आपण ॲड्रेस पत्त्या सरांच्या घरी, आणि सरांचं तुम्हाला जर काही गरज पडली फोन कसे करणार. म्हणून सर्वांनी नेहमी बुद्धांची आपली स्वतःची ओळख. माझ्याकडे पेन आणि एक रजिस्टर, एक कागद असलाच पाहिजे. बुद्ध माणसं याला पेन माग त्याला पेन माग, आपण बुद्धाची थोड्याशा लक्षणामध्ये गडबड होतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, एक पेन आणि कागद, एक छोटीशी डायरी सर्वांकडे असली पाहिजे. आणि सर्वांनी ज्यांच्या घरी जातो त्याचा परिचय, नंबर, फोन नंबर. आता तुमचा मॅडमशी तुमचा परिचय होऊन जाईल, मॅडमशी तुमचा घरोबा वाढेल, ती तुमच्याशी वाढेल. आपण जोपर्यंत एक दुसऱ्याकडे जाणार नाही, पोहोचणार, तुम्ही त्याच्या चुलीपर्यंत जाल, माझ्या घरी माझ्या चुलीपर्यंत जाल. तिथपर्यंत गेलेच नाही तर कसं होणार आहे. कारण महिलाही चुलीपर्यंत जाऊ. सर्वात मोठी प्रचारक कोणीही महिला आहे. म्हणून धर्मव्यवस्थेने महिलाला ढोल गवार पशुनारी सभे ताडण की अधिकारी त्या ताडण्यामध्ये दिलं. म्हणजे यांना झोडपा काही फरक नाही पडत. नियमानेच बनवलं की याला तुम्ही तिथून बाहेर काढूच नका. हे जर बाहेर गेल्या तर समाजाला जागृत करू शकतात. म्हणून आपली जबाबदारी आपल्यासारख्या आपल्याच महिलांना आपण जागवणे. आपल्या महिलाचा ग्रुप तयार झाला तर आपल्यासारख्या ज्या काही ओबीसी मधले जे मानणारे आहेत त्या महिलांनी इकडे, आपल्याकडे चांगल्या महिला आहात पण त्या धर्मव्यवस्थेमध्ये कामं करतात, त्यांना काहीतरी एखादं पद देऊन देतात. ही बाई खूपच चांगली आहे म्हणतात, ही खोबराकडे बाई खूपच चांगली आहे म्हणतात. खोबराकडे बाईला वाटते की खूपच चांगलं, पण तिथं सर्व शोषणाचं आहे, मानवी वृत्तीचा नाही. मग जे वेळ वय गेल्यानंतर लक्षात येतं की आपण कुठं फसलो. म्हणून आपण आपल्या महिलांना, आपल्या लोकांना सांगायचं की याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. म्हणून आपण आपल्यासारख्या महिलांना सर्वांना जागृत करणे. आज सरांच्या घरी आपण आलो आहोत. आता आपण इथे सर्वांचा परिचय झालेला आहे. या
शरण गच्छ शरण गच्छामि संघं शरण गच्छामि कोणतेही पापचरण न करणे, कुशल कर्माचे संवर्धन करणे, स्वचित्तांचे परिशुद्ध करणे हेच बुद्धांचं शासन होय, म्हणजे धम्म होय. धम्मचरे सुचरितम नतम दुचरितम चरे योच वत्ता अंपांपी सुत्वानम धम्म कायेन पස්සती सवे धम्म दरो होती एवो धम्म न पमज्जती. चांगल्या प्रकारे धम्माचे आचरण करावे, दुर्वर्तनाचे आचरण करू नये,
अशा प्रकारे धम्माचे आचरण करणारा इहलोकी तसेच परलोकी सुखपूर्वक शासन करतो. न यता वता धम्मधरो यावता बहुभासती. जो पुष्कळ बोलतो म्हणून काही धम्मधर होत नाही, जे थोडे जाणून प्रत्यक्ष धम्माचं आचरण करतो, धम्माची हिंसाळ करत नाही, तोच खरा धम्मधर होय. नत्ती मे शरणम अय्यम बुद्धो मे शरणम वरण. मला दुसरे कोणतेही अनुसरण नाही, बुद्ध हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण आहेत. माझे या सत्य वचनाचे माझे जय मंगल हो. नत्ती मे शरणम अय्यम धम्मो मे शरणम वरण. मला दुसरे कोणतेही अनुसरण नाही, धम्म हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होय. माझ्या असत्य वचनाने माझे जय मंगल हो. नत्ती मे शरणम अय्यम संगो मे शरणम वरण. मला दुसरे कोणतेही शरण अनुसरण नाही, संघ हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होय. माझे या असत्य वचनाने माझे जय मंगल हो. अशी जय मंगल गाथा आपण समाप्त केली आहे. सर्वांना सप्रेम जय. जण आपल्याकडे आलेले आहेत. तर मी डॉक्टर विश्लेष नगरारे. सध्या मी प्रिन्सिपल सायंटिस्ट आहे केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर इथेच. आणि मला दोन मुली आहेत. पहिली आहे जी बीटेक 4थ्या वर्षाला आहे आणि दुसरी ती आता 1ल्या वर्षाला आहे. आमचं छोटंसंच म्हणजे 2 मुली आणि आम्ही दोघंच एवढंच सध्या कुटुंबामध्ये आहोत. मी सीमा विश्लेष नगरारी. सर्वांना पहिले नमो बुद्धाय, जय भीम. आणि तुम्ही माझ्या घरी पहिल्यांदा आले धम्माच्या रूपामध्ये, धम्मा आमच्या दारी या रूपामध्ये, तर मला खूप आनंद झाला आहे. आणि असंच आता आपण म्हणजे मैत्रीपूर्व आपलं हे होईल, संबंध राहतील. त्यामुळे तुम्ही आल्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि सगळ्यांचं अभिनंदन. मी सीमा विश्लेष नगरारी. माझं BSc डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाविद्यालयातून केलेलं आहे आणि MSc कॅम्पस कॉलेजमधून झालेलं आहे स्टॅटिस्टिकमध्ये. आणि मी सध्या हाऊसवाईफ आहे. मी पुरुषोत्तम बळीराम मूळ, राहणार मानेवाडा, अत्याधिक नगर, प्लॉट नंबर 8. मी 2017मध्ये कारागृह विभागातून रिटायर झालो आणि मला चांगल्या कामाबद्दल राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. आणि मला एक मुलगी एक मुलगा न्यू इंडिया इन्शुरन्सला आहे आणि मुलगी प्रायव्हेट जॉब करतो. धम्म आपल्या दारी ही उपक्रम आपले राठोड साहेबांनी जो सुरू केला आहे तो फार छान आहे. त्याचा लाभ सर्वांना मिळवा आणि मिळत राहितो. जय भीम. राहणार मनीषनगर आणि माझं प्रोफेशन 2 व्हीलर रिपेअरिंग शॉप आहे अरुण डोंगरेच्या नावाने. जय भीम. माझं नाव प्रकाश गडपायले. मी सरकारी सेवेत होतो, आता मी निवृत्त आहे. आणि मी श्रीहरीनगर नंबर 8मध्ये राहतो. धम्म याद्वारे राठोड सरांनी जो आपला संकल्प आहे खूप छान आहे आणि याच्यात माझा सहभाग आहे. धन्यवाद. मी ललिता खोपरागडे, दिवाण लेआउटला राहते. सर्वांनाच नमो बुद्धायचे. भीमाबाई शहारेश्वरांनगरला राहते. जय भीम. छाया भगत, श्रीहरीनगर नंबर 1ला राहते. जय भीम. मागच्या पण नंबर. सौ वनिता रामनाथजी खोंडे, मुक्काम पोस्ट देवळी, जिल्हा वर्धा येथे मी राहते. चंद्रकला तुपे. मला 2 मुली 2 मुलं आहेत. माझा मुलगा सून डॉक्टर आहे आणि मुलीचे मुलं 2 डॉक्टर आहेत. जय भीम. राठोड सरांना हा कार्यक्रम घेतला, छान आहे. सगळ्यांना जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम. मी वैशाली कांबळे, महाकाली नगर इथे राहते. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगा नगर परिषदला आहे आणि मुलगी टाउन प्लॅनिंगला आहे. राठोड सरांनी जो कार्यक्रम सुरू केला त्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन. नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना. माझं नाव प्रमिला गाडगे. मी श्रीहरीनगरला राहते. ही दुसरी वेळ आहे माझी. मला हा कार्यक्रम आवडला. नमो बुद्धाय, जय भीम. मी तक्षशिला गजभिये, श्रीहरीनगर नंबर 3ला राहते. मी ज्योती खोबरागडे, मानेवाडा, श्रीहरीनगरला राहते. जय भीम. माझं नाव अनिता उपरे, ओंकारनगर चौकात राहते. नमो बुद्धाय. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. माझे नाव ज्योती बोरकर. मला 2 मुलं आहेत. दोनही मुलं डॉक्टरकीला आहेत आणि मी श्रीनाथ साईनगर इथे राहते. सर्वांना जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. मी वर्षा कुचे, श्रीहरीनगर 3ला राहते.
सर्वांना मैत्रीपूर्व जय भीम, नमो बुद्धाय. मी प्रतिभा फुलझिले. आम्ही श्रीहरिनगरला राहतो आणि माझ्यासोबत या सगळ्या महिला श्रीहरिनगरच्या आलेल्या आहेत. मागच्या आठवड्यातही आलो होतो आणि हा सेकंड टाईम आहे. आणि मला 2 मुलं आहे. एक मुलगी जर्मनीला असते आणि मुलगा फ्रान्सला. आणि राठोड सरांचा उपक्रम अतिशय छान आहे. आम्हाला खूपच आवडला आणि ते त्यांचे परिचय माझा 20 वर्षापासून. जय भीम, नमो बुद्धाय. मी लता जाधव. मी मागच्या पण संडेला आली होती आणि आज पण आले. मी गृहिणी आहे. मला एक मुलगा 2 मुली आहेत. नमो बुद्धाय. जय भीम. माझं नाव अर्चना शरद भगत. मला 2 मुली आहेत. मोठी मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर झाली आहे. ट्रस्ट सिस्टम अँड सॉफ्टवेअरमध्ये ती जॉब करते. लहान मुलगी 10वीला आहे. जय नमो बुद्धाय. जय भीम. मी कल्याण गजबी आहे, राहणार विज्ञाननगर. मी कॉर्पोरेशन नागपूर महानगरपालिका 3 वर्षावर रिटायर झालो. आणि मला 2 मुलं आहे, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगा हैदराबादला जॉब करतो आहे आणि मुलगी आता प्रिपरेशन सुरू आहे चालू. जय भीम, नमो बुद्धाय. मी चंद्रकांत चांगले. मी इथे गुरुकुलनगरमध्येच राहतो. मी एक व्यावसायिक आहे. नमो बुद्धाय. माझं नाव इंद्रदेव जांभूळकर आहे. मी श्रीकृष्णनगर गावंडे लेआउट इथे राहतो. मला एक मुलगा आहे, IT कंपनीमध्ये जॉब करतो आणि मी स्वतः ई-रिक्षा चालवतो. माझं नाव लक्ष्मणराव उमक आहे. मी महाकालीनगरमध्ये राहतो आणि मला 2 मुलं आणि 3 मुली आहेत. सर्वांचं लग्न झालेलं आहे आणि सर्व आपापल्या कामामध्ये. जय नमो बुद्धाय. जय भीम सगळ्यांना. माझं नाव बौद्ध भारद्वाज खोब्रागडे. मी दिवाण लेआउट मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये मानेवाडा इथे राहतो. मला 2 मुलं आहे, एक मुलगी आहे. एक मुलगी इंदोरला असते आणि मुलगा बँकेमध्ये आहे मोठा. लहान मुलगा घरी आपला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करते. नमो बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. माझे नाव प्रेमदास राजाराम गजबिये, वनराई नगर प्लॉट नंबर. मला 2 मुलं आणि एक मुलगी आहे. मी सध्या निवृत्त आहे, सेवानिवृत्त. नमो बुद्धाय. जय भीम. माझं नाव शामराव विठ्ठलराव जवाद आहे. मी महाकालीनगरमध्ये राहतो. मला 2 मुलं एक मुलगी आहे आणि मी आता रिटायर झालो ठेकेदारीमधून. आणि आता ठीक आहे ना. राठोड साहेबांनी जो आपला उपक्रम लागला तो खूप छान आहे. जय भीम, नमो बुद्धाय. मी विश्वंभर तानबाजी कांबळे, महाकालीनगर इथे राहतो. मला एक मुलगी एक मुलगा आहे. मी नगररचना विभागातून सेवानिवृत्त झालो. मुलगी पण नगररचना विभागात आहे आणि मुलगा नगर विकास विभाग 2मध्ये आहे. माझं नाव ज्ञानेश्वर वंजारी आहे. मी आकाशनगर मानेवाडा इथे राहतो. आकाशनगर प्लॉट नंबर 42मध्ये राहतो. मला 2 मुलं आहेत. एक सौदी अरबला आहे, एक इथे आपल्या बिमार असल्याकारणाने तो घरीच आहे. आणि पूर्ण लोक पोरांचे लग्न झाले, मुलींचे लग्न झाले. आता मी इथे आहो, परंतु मी पुराणा तिकडचा नरखेडचा राहणारा. तिथे शेती आहे माझी. आणि धम्म रॅली म्हणजे निवड हा परिचय करून देण्यातच असं नका समजू. हे चालूच राहू द्या असं माझं मत आहे. हे धम्म रॅली अशी सतत चालू राहावं असं माझं मत आहे. नमो बुद्धाय. जय भीम. मी शिवकुमार ठवरे, गुरुकुलनगरमध्येच राहत आहोत आणि मला 2 अपत्य आहेत, एक मुलगा आणि मुलगी. मी रेल्वेमधनं सेवानिवृत्त आहे. आणि जो धम्म आपल्या दारी हा जो उपक्रम आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा भगवान बुद्ध यांच्या चरणी अर्पण होऊन आपण या धर्माला, बुद्ध धम्म हा हिंदू धर्मापेक्षा कसा श्रेष्ठ आहे याचं बरंचसं विश्लेषण माननीय राठोड साहेब यांनी केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे हा धम्म आपल्या आचरणात यावा याकरता या रॅलीचं आपण आयोजन करतो. आणि धम्म आपल्या दारी हा येऊन आपले संस्कार कसे जोपावे याबद्दल ही सर्वांगीण माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी याचा उपभोग घ्यावा ही इच्छा. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय.
मी सेवानिवृत्त प्राध्यापक कौरुजी पेटकर मंगलदीप नगर 2मध्ये राहतो. सर्व राठोड साहेबांनी हा धम्म आपल्या दारी कार्यक्रम सुरू केला. हा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि यामध्ये अजून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं अशी अपेक्षा करतो. मला 2 मुलं आहेत. एक इंजिनियर आहे, एक बी फार्म आहे. जो बी फार्म आहे त्याचं इथेच अमरनगरला गजानन सभागृहाच्या बाजूने स्वतःचं मेडिकल आहे, विशाखा मेडिकल स्टोर्स आहे. एवढं बोलून ठीक आहे. सर्वांना जय भीम. जय भीम. मी सुरेंद्र रामदासजी सोनटक्के, माझं प्रॉपर काटोल आहे आणि इथे सध्या नागपूरला आता 40 वर्षापासून श्रीनगर नंबर 2 मानेवाडा येथे राहतो आहे. मी NNCला होतो. 8 वर्ष झाले रिटायर झालो आहे आणि एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मुलगी इथे एलेक्सिस हॉस्पिटलला डॉक्टर आहे. जय भीम. सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. माझं नाव ब्रह्मानंद गावंडे. मी महाकालीनगर गल्ली नंबर 1मध्ये राहतो. मी मुख्याध्यापक या पदावरून 2013मध्ये सेवानिवृत्त झालो. मला एक मुलगा आहे. मुलगा ग्रॅज्युएट आहे. तो अनएम्प्लॉईड असल्यामुळे तो ओला उबेर ही गाडी चालवतो. सुनबाई आहे, ती देखील BA झालेली आहे, परंतु ती देखील एका ठिकाणी होती नोकरीला, परंतु ॲक्सिडेंट झाल्यामुळे ती सोडण्यात आलेली आहे आणि सध्या ती घरी हाऊसवाईफ म्हणून काम करते. मला एक नातू आणि एक नात असे 2 आहेत नातू. नात माझी 11वी सायन्सला आहे आणि नातू हा लहान आहे, तो 3rdमध्ये शिकतो. जय भीम. अस्मि लोके परमित न तावतालं मदरो यावता उपासति यो जपमि सुत्वान धम्मं कायेन पश्यति सर्वे धम्मदरो होति यो धम्मनपमज्जति नाति मे शरणमय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नाति मे शरणमय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नाति मे शरणमय्यं संघो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए एंड सब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.